त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ हे काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। सुस्मिता, या आंदोलनाबद्दल काय माहिती द्याल? खरं तर आपण बघतोय की स्वतः हर्षवर्धन सपकाळ हे आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। चौकीदार ही चोर हे वोट चोरी या संदर्भात काँग्रेसचे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं अशा पद्धतीची मागणी काँग्रेसच्या या नेत्यांकडून केली जात आहे। प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काँग्रेसच्या टिळक भवनमध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे आपण जर बघितलं तर कालच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन कशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये वोट करण्यात आले किंवा चुकीच्या पद्धतीने मतदान करण्यात आलेलं आहे याचं एक प्रेझेंटेशन दिलेलं होतं आणि त्यानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चौकीदार ही चोर आहे अशा पद्धतीची भूमिका थेट काँग्रेसकडनं घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। बिलकुल, कोण कोण आणखी सहभागी आहेत? मुंबईतले नेते, काँग्रेसचे किंवा संपूर्ण राज्यातले, त्याबद्दल काय सांगाल? संपूर्ण राज्यातले अनेक जे जिल्हा प्रमुख आता तालुका प्रमुख आता नवनियुक्त झालेले आहेत त्यांचं शिबिर देखील आज मुंबई काँग्रेसच्या मुंबईमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये हे सर्व कार्यकर्ते एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चुनाव आयोगाने अर्थात निवडणूक आयोगानं कशा पद्धतीनं हे सुगीर मतदान झालं याच्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं। उशिरा अर्थात संध्याकाळच्या वेळेपर्यंत मतदान का सुरू होतं याचं उत्तर द्यावं। फेक वोटर संदर्भात निवडणूक आयोगानं आपली भूमिका जाहीर करावी आणि कुठेतरी नरेंद्र मोदी यांच्या वरदहस्त असल्यामुळे, अमित शहा यांची मुजोरी सुरू असल्यामुळे अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीनं मतदान झालं असल्याचा आरोप काँग्रेसनं थेट केलेला आहे। आज राज्यभरात देशभरामध्ये याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि म्हणूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ हे आता या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतात। काँग्रेसचे वेगवेगळे नेते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। या अशा पद्धतीच्या वोट चोरीला आम्ही खपवून घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका सुद्धा काँग्रेसकडनं घेतली आहे। राहुल गांधींनी ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याच पद्धतीनं राज्यभरामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचून अशा पद्धतीनं वोट चोरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा असे आदेश हायकमांडकडनं काँग्रेसच्या सर्व वरिष्ठांना देण्यात आलेले आहेत आणि त्याचेच पडसाद आपण बघतोय की मुंबईमध्ये टिळक भवनाबाहेर या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या आंदोलनामध्ये तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, स्वतः प्रदेशाध्यक्ष हे देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळतात आणि चौकीदार ही चोर अशा पद्धतीच्या घोषणा देत निवडणूक आयोगाकडनं कारवाईची मागणी केली जात आहे। बिलकुल, हा रस्ता पूर्णपणे मला वाटतं तिथं ठिय्या मांडण्यात आलेला आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडनं, नेत्यांकडनं आणि हा जो टिळक भवनाचा संपूर्ण रस्ता आहे तो मला वाटतं बंद झालेला आहे। सुस्मिता, तिथं वाहतूक कोंडीसह त्यामुळे झालेली असेल। किती मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत सध्या? तिकडची परिस्थिती काय? काकासाहेब गाडगीळ हा जो मार्ग आहे अर्थात प्रभादेवीवरनं जाणारा हा मुख्य रस्ता म्हणावा लागेल। याच मुख्य रस्त्यावरती वाहतूक कोंडी झाल्यानं दादर, प्रभादेवी आणि माहीमच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतूक कोंडीवरती चं रूपांतर या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते। काकासाहेब गाडगीळ मार्गावरती मोठ्या संख्येनं हे काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। हातामध्ये निवडणूक आयोगानं उत्तर द्यावे अशा पद्धतीचे बॅनर आहेत। तर दुसरीकडनं पोलीस प्रशासन सुद्धा आता अग्रेसिव्ह झाल्याचं पाहायला मिळते। पोलिसांनी सुद्धा अशा पद्धतीने आंदोलन करू नका म्हणून सूचना देण्यात आलेल्या होत्या, परंतु ज्या पद्धतीची भूमिका राहुल गांधी यांनी घेतलेली आहे त्याचे थेट पडसाद आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळतात। विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या विरोधात काँग्रेस मैदानात उतरलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी जरी सुरू असली, निवडणूक आयोगाकडनं जरी स्पष्टीकरण मागण्यात आलेलं असलं तरी सुद्धा जनतेपर्यंत अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत अशा पद्धतीचे आदेश काँग्रेसच्या सर्व वरिष्ठांना देण्यात आलेले आहेत आणि त्याचेच पडसाद आज आपण बघतोय की महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। वोट चोरी अर्थात कुठेतरी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं मतदान केलं, कशा पद्धतीनं मतदारांची दिशाभूल हे सरकार करत आहे या सगळ्या गोष्टी यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय
की काँग्रेसच्या या आंदोलनामध्ये आपल्याला त्याचं गंभीर स्वरूप पाहायला मिळतं. सुस्मिता, या माहितीसाठी धन्यवाद. आंदोलनाचे अपडेट आपण घेत राहू.